सर्वांना, त्याचबरोबर आदरणीय व्यासपीठ, मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण गेली वर्षभर, मला वाटतं सुरुवात आपण जून जुलैपासून ही योजना राबवायला केलेली आहे. तर आपण पहिल्यांदा जे शिबिर घेतलं त्याला खूप उत्स्फूर्त मोठा प्रतिसाद मिळाला, बरोबर आहे का? आणि त्याच्यानंतर मी वारंवार शिबिरं घ्यायचा प्रयत्न केला. म्हणजे जवळजवळ मला 5 ते 6 वेळा शिबिरं घेतली, पण त्याच्या पुढे काही रिस्पॉन्स लोकांचा मिळाला नाही. त्याच्यानंतर सहलीला मिळाला चांगला रिस्पॉन्स. आपण सगळ्यांना KVK किंवा राजवाड्याचा एक उत्कृष्ट असा गोठा आपण पाहिला आणि त्यात मला वाटतं सगळ्यांचं समाधान झालं गोठा पाहिल्यानंतर. कारण बऱ्याच जणांची भाऊंचं तर वाटतं गोठ्याचं काम चालू होतं की त्यात त्यांना बदल करण्याची संधी मिळाली. कारण ते जे गोठा बांधणार होते त्यात आणि त्यांच्यात बराचसा फरक होता, त्यामुळं त्यांना ती तूर अतिशय फायद्याची ठरली. त्यानंतर मला वाटतं ह्या कार्यक्रमासाठी सुद्धा मी गेले 15 दिवस झालं मी हा कार्यक्रम मोठा व्हावा की जेणेकरून ह्या गावातली संकलित वस्त्र या ठिकाणी स्पर्धा मी आयोजित केली. त्या दृष्टीने मी हे सगळं एवढं त्यांच्यासाठी एक सन्मान चिन्ह, एक सर्टिफिकेट तयार केली. आणि आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले 15 दिवस झालं आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला. कालपासून इथं स्पीकर लावून प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून संकलित वस्त्र जास्तीत जास्त यावे आणि त्याच्यातून ज्यांनी चांगलं संगोपन केलंय त्याचा आदर्श सगळ्यांपर्यंत पोहोचावा या दृष्टीने माझा प्रयत्न होता. पण तेवढा काही आपल्याला इथं रिस्पॉन्स मिळाला नाही. त्याचबरोबर जंतनाशक औषधाच्या गोळ्या द्यायच्या म्हटलं किंवा ही औषधं द्यायची म्हटलं तर प्रति जणावर 10 रुपये सेवा शुल्क असतं. तरी पण मी जास्तीत जास्त लोकांनी यावं त्या हेतूने मी जंतनाशक औषधाच्या गोळ्याचे पैसे स्वतःच्या खिशातून भरायचं ठरवलं आणि जेणेकरून लोकांना मोफत गोळ्या द्यायच्या हे मी ठरवलं. तरी पण त्या पद्धतीनं मला काय रिस्पॉन्स दिसला की जेणेकरून जेवढी गावात समजा 1000-1200 जनावर असतील त्या सगळ्यांच्या जनावरांना जंतनाशक औषध मिळावं की जेणेकरून मोफत देण्याची माझी इच्छा होती. तरी पण त्या पद्धतीनं पण लोकांनी तेवढा सहभाग नोंदवला नाही. थोडीशी मला खंत वाटते की कारण जेणेकरून कसं असतंय आपल्याकडं जे व्यावसायिक आहेत त्यांना माहिती आहे की कुठलीही लस टोचण्यापूर्वी जर जंतनाशकाचं औषध दिलं तर त्या लसीपासून जी काही प्रतिकारशक्ती जी निर्माण होणार असते त्या अतिशय चांगली प्रतिकारशक्ती निर्माण होते. आपण लस असल्यानंतर तर होतेच, पण त्याच्यापेक्षा पण चांगल्या पद्धतीने जर जंतनाशक औषध घेऊन जर आपण लसीकरण केलं तर चांगला त्या रोगाविषयी प्रतिबंध होतो. आता तुम्हीच लक्षात घ्या, गेली 2 वर्ष झालं आपण आपल्या गावात मला वाटतं लंपीचं पेशंट सुद्धा दिसलं नाही का? दिसलं? कुणी सांगावं उठून दिसलं का? कारण गेले 2 वर्ष आपण लसीकरण एवढं छोटं प्रमाणे करतोय. तुम्ही विचार करा ना की मला वाटतं बरेच कचरेवाड्यावर सुद्धा लोक म्हणले की आमचा औषध उपचाराचा खर्चच बंद झाला. काय चालू मला सांगा, कमी झाला का नाही बाबा लसीमुळं? तर आपण लाळीचं लसीकरण किंवा लंपीचं लसीकरण तरी तुम्ही काय म्हणता की सारखं तुम्ही लसीकरणाला घेऊन येत आहे. आमचा हेतू काय किंवा शासनाचा हेतू काय किंवा ह्या खात्याचा हेतू काय आहे की जेणेकरून लसीकरण जर केलं आपण वेळेत तर आपल्याला जे काही इतर आजार होतात आणि तुम्हाला वाटतं असं की लाळीचं लसीकरण केलं लंपीचं त्याची प्रतिकारशक्ती इतर आजारांना पण उपयोगी पडते. म्हणजे कुठे गोचीड ताप असेल, दादा एक मिनिट थांबा, जाऊ नका. आपल्याला सगळ्याला अल्पपोहारपणाने आणलेला आहे, फरसाण आणि केळी सगळ्यांना दिलं जाणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी किमान त्याचा पण आस्वाद घ्या सगळ्यांनी. तर लसीकरण करण्यामागचा हेतू तोच असतो. पण आम्हाला लसीकरणाला आलो की लगेच मला सारखंच तुम्ही लसीकरणाला येत आहे तरी काय 2 महिन्याला 3 महिन्याला. पण तसं नाही, कारण बरंचसं आपल्याला जे दुधाला किंवा मांसाला जे मार्केट नसतं ना, जे मांस आपलं परदेशात वगैरे जातंय तिथं पहिल्यांदा ते मांस निर्जंतुक आहे की नाही हे पाहिलं जातं. त्यामुळे आपल्याला लाळीचं लसीकरण सुद्धा 2दा केलं पाहिजे, लंपीचं 1 वेळा केलं पाहिजे, घटसर्पाचं BQचं केलं पाहिजे. पण आम्ही लसीला आलो किंवा पुढं कारण ते मागचे लसीकरण करताना सुद्धा मेसेज टाकतो सगळ्यांना, बरोबर आहे का? पण तरी पण तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही. पण ह्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की किमान लसीकरण तुम्ही करून घ्यायचा. कारण काय होतं माहिती आहे का, एवढ्या वाड्या वस्त्याच्या बरं ह्या गावातली भौगोलिक परिस्थिती आहे की फार डोंगरदऱ्यात आहे ती, मग आम्ही तिथपर्यंत पोहोचत असतो तुमच्याकडे. मग तिथं किमान उन्हाचा मला गेल्या वर्षी तर उन्हाळ्यात आम्ही पूर्णपणे लंपीची लस घर जाऊन सगळीकडे टोचली, बरोबर आहे का महाराज?
त्याच्यामुळे कसं आम्ही ज्यावेळेला तुमच्याकडे एवढं कष्टाने येत असतोय त्यावेळेला तुम्ही लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. शेवटी कसं आपलं जनावर आहे, आपल्या जनावरांची जर तब्येत व्यवस्थित राहिली तर आपलं इकॉनॉमिकल म्हणजे आर्थिक जे काय बजेट आहे ते व्यवस्थित राहतं, औषधोपचाराचा खर्च कमी होतो आणि त्याच्यामुळे आपलं उत्पन्न चांगलं मिळतं आपल्याला. तर मी नेहमीच सांगत असतोय तुमच्याशी बोलत असतोय, पण आज एवढं थोडकंच मी बोलतो कारण बाकीचे आपले तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला होणं गरजेचं आहे. तर मी एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.